जय हिंद, जय महाराष्ट्र. वाहनो बघा, SSC GD चा रिझल्ट जो आहे आपलं लवकरच अनाऊन्स होणार आहे, डिक्लेअर होणार आहे. ज्यांचा तुम्हाला अति या ठिकाणी उत्साह होता की रिझल्ट कधी येणार आहे कधी नाही, तर कशामुळे रिझल्ट लांबला होता, ठीक आहे, काय मुलांचं कोर्ट केस होता, पूर्ण यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही हा पूर्ण जे आहे ते PDF खालीपर्यंत बघू शकता. यामध्ये हिंदीतून बी आणि इंग्लिश दोन्हीमधून तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हाला लास्टमध्ये क्लिप दाखवणार आहे व्हिडिओची, की त्यामध्ये कोर्टाने आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर जे आहे SSC GD कॉन्स्टेबलचा रिझल्ट जो आहे SSC डिक्लेअर करावी. तर आज शुक्रवार आहे भावानो, ठीक आहे, आज तर काय फ्रायडे आहे, ठीक आहे, शुक्रवार आहे आज. तरी आज आणि उद्या जे आहे सॅटर्डे असणार आहे, तर उद्या या 2 दिवसामध्ये भावानो 100% रिझल्ट आपला डिक्लेअर होईलच. आज याचे बी चान्स आहेत किंवा आज नाही, पण जर आला तर रिझल्ट तर उद्या 100% येणार आहे. त्याबद्दल काही डिक्लेअर आपल्याला त्यांना लवकरात लवकर रिझल्ट द्यायचा आहे, कारण आपली पूर्ण प्रोसेस जो आहे तो तयार झालेली आहे. आता फक्त त्यांना जो द्यायचा असेल तो फक्त रिझल्ट द्यायचा आहे, ठीक आहे. आणि व्हिडिओ जो आहे आवडला असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, कारण मी तुम्हाला कोर्टातली क्लिप पण दाखवणार आहे जी आपल्यापर्यंत आलेली आहे, ठीक आहे. तर मग चला, मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया, ठीक आहे. पूर्ण इन्फॉर्मेशन युनिक आणि तुम्हाला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन देणार आहे. याबद्दल काहीही तुम्हाला याबद्दल घोळझापळ काही दिसणार नाही, ठीक आहे. तर तुम्ही चालू करू आता आपल्या व्हिडिओला. तर बघा भावांनो, हा जे आहे ते कोर्टाकडनं आलेली PDF आहे. तुम्ही यामध्ये पूर्ण बघू शकता. PAT PST जे आसाम रायफल एक्झामिनेशन होते त्यामध्ये जे 20 मुलांचा जो आहे या ठिकाणी कोर्टात केस दाखल केली होती, ती कलकत्ता हायकोर्टला गेलेली होती. त्यामध्ये कोर्टाने या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे घ्या म्हणलेला होता. 12 डिसेंबरला पूर्ण त्यांचा कार्यक्रम पार पडलेला आहे, ठीक आहे. ते लय शहाणे होते. त्यामधले तर काही फेल बी झालेले आहेत. ते किती मुलं फेल झाले, पास झालेत, मी तुम्हाला पूर्ण यामध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला बघा, या ठिकाणी त्यांनी डेट बी दिलेली आहे आणि ते मेन्शन केलेलं आहे. अंतिम चयनसूची 7 डिसेंबरला या ठिकाणी जे आहे ते रिझल्ट आपला येणार होतं. ते अशा या खोटबळ्या मुलामुळं रिझल्ट आपला राहिलेला आहे. विनाकारण यांनी केस केले, विनाकारण ह्यांचा बी टाईम वेस्ट, CRPFचा टाईम वेस्ट, कोर्टाचा बी टाईम वेस्ट आणि SSCचा बी टाईम वेस्ट आणि सगळ्यात मोठा टाईम वेस्ट म्हणजे आपला टाईम वेस्ट या ठिकाणी झालेला आहे. तरी आपण ही पूर्ण जी आहे माहिती बघू. तर मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की जे अदालतचा जो फैसला आलता त्यानंतर त्यांनी फिजिकल जी घेतला बघा, त्या 12 डिसेंबर रोजी यांनी फिजिकल घेतलेला आहे. 12 डिसेंबरमध्ये जे मुलांचं फिजिकल त्यांनी घेतलं आहे ते टोटल मुलं किती होते भावांनो, मी तुम्हाला सांगेन या ठिकाणी बघा पूर्णपणे. आणि ह्या आधी हे दाखवेन की हे जे आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 11/12/2024 डेट दिले, त्या ठिकाणी हे मुलं जे आहे ते फिट झाले होते. किती मुलं फिट झाले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. टोटल जी मुलं होते ते 20 मुलं होते. टोटल 20 मुलं होते. त्यातून फिजिकल जे पास झालेले आहेत ते फक्त पास झालेले आहेत 4 मुलं. 4च खोटबळे जे आहेत फिजिकलमधनं पास झालेले आहेत. ह्या 4 पास झाले म्हणजे ही फायनलला गेले नाहीत, तुम्हाला तर माहीतच आहे. हे 4मधनं आणि खोटबळे कुठं आले आपले, हे खोटबळे आले भावांनो इकडं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणा आणि मेडिकल म्हणा. मेडिकलला आले तर मेडिकलमधून अशी इन्फॉर्मेशन येते की एकच जो आहे वाघ खोटबळं या ठिकाणी फेट्ट झालेला आहे. म्हणजे 19 पोरं विनाकारण बिनकामी कोर्टाचं टाईम वेस्ट केले, SSCचा बेन आपलं पण सगळ्याचं टाईम वेस्ट केले. ह्याच्यामुळे सगळं गोळ झालता. हा 19 पोरं आऊट आहेत, चेक आऊट बाहेर फक्त एकाच आहे. आता मला सांगा, एक मुलाला फक्त वेस्ट बंगालच्या स्टेटमध्ये कट ऑफमध्ये ॲड करण्यासाठी किती वेळाचा टाईम दाखवेल. जर भावानो ते जर लिस्ट जर आपल्या अंकित भाटीकर कुणाला बी तुमच्याकडे बी जर पाठवले तर तुम्ही फक्त 2 मिनिटात त्याला ॲड करून लगेच कट ऑफ लावचाल. आणि ह्याला ॲक्युरेट मार्क पाहिजे. सपोज समजा की कोलकाता आता हा OBCचा असेल, समजा OBCची समजा फिजिकल कट ऑफ जे आहे 100 गेली असेल, ठीक आहे, 100 गेली असेल. फिजिकल कट ऑफ किती गेली असेल, 100 गेली असेल. आणि ह्याला जर मार्क आणि ज्यांनी ह्यांचा 20 मुलांचा सोडून जेव्हा SSCनं डाटा बनवले असेल तर ह्यांची कट ऑफ किती जाणार होती, 112 जाणार होती. समजा 112 जाणार होती. आणि बाय चान्स याला जर मार्क 111 आले तर भावानो ते हाय तसं रिझल्ट अपलोड करेल. विनाकारण टाईम वेस्ट झाला. याला गपचूप यांनी काय करतील, मेडिकल पाठवू याला बाहेर करतील, तिथून बी यानं बाहेर आहे म्हणजे विनाकारण आहे. आणि जर मार्क जास्त असतील ह्याला काय फक्त पॉईंट जर 7 गेला असेल तर 0.8 करतील. तेवढंच फक्त एडिटिंग करायचं, याची कास्ट बघून 0.8 फक्त झालं. एक मुला कट ऑफ वाढवून ह्याला ॲड करून बस झालं. एवढंच फरक पडणार आहे, बाकी काय नाही. आणि मग तुम्ही जी कोर्टामध्ये जी चालू होता त्याची क्लिप ही या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे बघून घ्या. DME and RME, his name should also be included in the final selection list. Selections which is
which is to be published when? When it will be published? When it will probably. It was 7th was the date fixed because of the interim order. Of the You don't know the date, na? No, it has to be. It will publish immediately if we get the order clearance for the publication. It will be published After this It order, will be published shortly, বলে দাও। shortly, yes. এটা হচ্ছে item number 9. 9, 10, तुम्ही आत्ता कोर्टाची क्लिप पूर्णपणे बघितली अशी यामध्ये जे जज साहेब आहेत ते पूर्णपणे सांगत आहेत की इंग्लिशमधून, ठीक आहे, इंग्लिशमधून सांगत आहेत की निकाल जो आहे SSCने लवकरात लवकर डिक्लेअर करावा, कारण मुलं लई तापलेले आहेत, काय पण करू शकतात मुलं. तुम्ही लवकरात लवकर आपलं काम निपटून जे आहे तुम्ही काम लवकर करा, काय पण करा, काम लवकर करा. तरी असा चान्स असा बनतो की भावांनो रिझल्ट लवकर येईल. आणि ही बी जी आहे दुसरी नोटीस आहे बघा कोर्टाची, यात सगळं इंग्लिश आहे. यामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे की जी कोर्टात जे आहे पूर्ण काम झालेलं आहे त्याच्यानुसार, ठीक आहे. 12 डिसेंबरला जो आहे पूर्णपणे या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी बघा तुम्ही वेकन्सीचा पण यांनी विषय मांडलेला आहे कोर्टाने, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 12 डिसेंबरला फिजिकल यांचा, तर ही पूर्णपणे ओके झालेला आहे. यांचा कार्यक्रम पार पाडलेला आहे. यांना जी आहे सलामी दिलेली आहे अखेरची. 19 मुलं तर आउट आहेत. एक पठ्ठ्या वाघ जो आहे भरतीमध्ये आता लीड घेत आहेत. त्याचा बी जर कटामध्ये आला, ठीक ना आला, तर त्याला ॲड करून किती टाईम लागायला राव एका मुलाला ॲड करायला? 10 मिनिट, 2 फक्त सॉफ्टवेअरपर्यंत जाजीपर्यंत त्यांच्याकडे डाटा तर काय कालच गेला असेल, ठीक आहे. काल तर डाटा त्यांच्याकडे गेलं आहे. आज रिझल्ट याचे पूर्ण चान्स आहेत, ठीक आहे. आज रिझल्ट याचे पूर्ण चान्स आहेत. रिझल्ट 100% येणार, ठीक आहे. बाकी काय होणार नाही, रिझल्ट येणार 100%, ठीक. आणि याच्याद्वारे भावांनो रिझल्ट जो येईल फिक्स म्हणजे आज तारीख आहे भावांनो. या ठिकाणी बघा 13 तारीख आहे आज आणि 14 तारीख उद्या. 100% या 2 तारखामध्ये असं वाटतं की आपला रिझल्ट 100% यायला पाहिजे आणि येईल, ठीक आहे. कारण तर उद्या परवा दिवशी तर 15 तारखेला रविवार आहे. रविवार असल्यामुळं रविवारी सुट्टीचा वार असतो, संडे खावांडे. आणि रिझल्ट जो आहे 13 आणि 14 या दरम्यान रिझल्ट येण्याचे पूर्णपणे चान्स आहेत. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पूर्ण जे आहे ते सर्व आपल्या महाराष्ट्राच्या मुलांपर्यंत जे असं वैतागून बसलं ना रिझल्ट कधी येते त्यांच्या पण रिझल्ट पोचवा. आणि आपला जी पूर्णपणे ही माहिती आहे जी फेकाफेकी काय नाही, याच्यात सगळं PDF कोर्टाकडनं आहे. गुगलवर बी तुम्ही जाऊन खटखट टाईप केला तर तुम्हाला खटखट पूर्ण माहिती दिसून चालते. येडगबाळे होते 20 जण विनाकारण केस केले, पण असं वाटतं की जे 20 होते त्यांना मार्क जे आहे भावांनो खूप मार्क असल्यामुळेच त्यांना पूर्ण चान्स होते की आपण फिजिकल पास झालो की आपण कटअपला घोडा लावणार, कटअप वाढवणार आणि आपलं सिलेक्शन घेणार. पण तसं त्यांच्या मनासारखं काय होणार नाही, फिजिकल करावं लागतं. त्यासाठी GD आहे ती पेपर काढणार, काय होत नाही. लई जास्त मार्क असेल तर काय होत नाही. इथं फिजिकल आहे, मेडिकल आहे, डॉक्युमेंट आहे, सगळं ओके पाहिजे बाबा तुझं, तेव्हा तू घेतोच नोकरी. उठलं की सुटलं मी पेपरला घेतो 160 पैकी 60 फिजिकल, ही 200 मीटर पळ म्हणताना धाप्यातून तिकडे लोड आणतोय आणि फौजी होणार, चलत नाही. असं दुसरी वेकन्सी ते गेले आता CHSL MTS CGL तयारी करत असतील. बाकी सगळं ओके आहे. आज नसतर उद्या 100% रिझल्ट येईल. साईडवर चेक करत राहा, ठीक आहे. भेटू असंच पुढच्या व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.